की छत्रपती संभाजी महाराज हा कट्टर देशाभिमानी ज्वलंत हा अंगार होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा होता आणि अशा या छाव्याचा अपमान करणं, त्यांना अन्याय करणं, अत्याचार करणं, त्या औरंगजेबाला या ठिकाणी त्याचा उदात्तीकरण करणं हे बरोबर नाही। आणि मी आपल्याला सांगतो की औरंगजेबाच्या कबरीचं देखील उदात्तीकरण करणं किंवा मुंबईमध्ये कोण तो बॉम्बस्फोट मधला होता याकूब मेमन याच्या कबरीचं देखील उदात्तीकरण करणं या ठिकाणी हे देखील आपल्याला शोभणार नाही। आणि म्हणूनच तुम्ही काय आम्ही काय शेवटी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे लोक आहोत। हे राज्य देखील शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय। दिल्लीचं तख्तही केंद्र सरकार, दिल्लीचंही तख्त महाराष्ट्र राखतो आणि म्हणून केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब लावलेलं आहे। आज तुम्हाला मी सांगतो, मगाशी कोणी सांगितलं असेल औरंगजेबाचं नाव का काढून टाकलं, ते सांगितलं तुम्ही। आणि दुसरी औरंगाबादचं नाव देखील, औरंगाबादचं नाव अंबादास संभाजीनगर केलं, आपण संभाजीनगर केलं। आणि म्हणून अशा या थोर राजा जो आहे तो राजा आया बहिणींवर अत्याचार करणारा औरंग्याचं ज्यांनी उदात्तीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे। त्याचा धिक्कार तर करूच, पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाचं, आणि त्याचबरोबर त्याला निलंबित केलं पाहिजे या अशी विनंती या ठिकाणी बडतर्फ करा। परंतु अबू आझमी हा औरंग्याचा औलादीचा आहे आणि म्हणून औरंग्याचं समर्थन या राज्यात नाही देशात कोणी खपून घेणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान कोणी करत असेल, धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान कोणी करत असेल तर त्याला माफ नाही। आणि म्हणून माफी नाही, चुकीला माफी नाही।